1,34,00,000 तर डिसेंबरमध्ये 2,60,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज आले होते। डिसेंबरमध्ये हप्त्यापोटी 3,689 कोटी रुपये आता खात्यात जमा झाले आहेत। बँक खात्याला आधार कार्ड न जोडलेल्या 12 लाख बहिणींना देखील हप्ता मिळालेला आहे। जुलै ते डिसेंबर दरम्यान लाडक्या बहिणींना 21,600 कोटी मिळाले। मार्च पासून लाडक्या बहिणींना 1,500 ऐवजी 2,100चा हप्ता मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आता जवळपास 80 ते 85% महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे। उर्वरित ज्या काही महिला असतील त्यांना आज आणि उद्या म्हणजेच की 30 आणि 31 डिसेंबर 2024 रोजी हा हप्ता जमा करण्यात येणार आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका तुम्ही मनात ठेवायची नाही। यामध्ये आता कोणत्या महिलांना काढून टाकलंय का किंवा काही महिलांना असं वाटतंय की आम्हाला पैसे जमा झाले नाहीत म्हणजे याची छाननी झाली, छाननीमधून आम्हाला परत बाद केलंय का, तर कुठल्याही महिलेला बाद केलं नाही। उलट यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 2 महिन्यांचे मिळून तब्बल 26 लाख महिलांची वाढ झाली आहे आणि त्यामुळेच हा हप्ता जे टार्गेट होतं की 2,40,00,000 त्यापेक्षा 2,60,00,000 महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा केले जाणार आहेत। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर जानेवारीच्या हप्त्यासाठी देखील राज्य सरकारद्वारे तरतूद करण्याची शक्यता लवकरात लवकर वर्तवण्यात येत आहे। आणि मकर संक्रांती जो एक महिलांसाठी अथवा बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असतो, त्या सणाच्या दिवशी देखील महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाण्याची दाट शक्यता आहे। आता यामध्ये काही सूत्रांच्या मार्फत किंवा काही मीडिया रिपोर्टनुसार अशी माहिती मिळत आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी असा 2 महिन्याचा मिळून जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीला महिलाला गिफ्ट द्यायचं म्हणून हप्ता देखील जमा केला जाऊ शकतो आणि त्यामुळे महिलांमध्ये देखील अत्यंत समाधानाचे वातावरण आहे। कारण लाडकी बहीण योजना खरंच इलेक्शन नंतर देखील सुरू राहिलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळला आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्यक्षात पुन्हा एकदा महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत असल्याने महिलांकडून यामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। आणि त्यासोबतच आमच्या मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांकडे आमची एकच मागणी आहे की आता तुम्ही लवकरात लवकर 2,100 रुपये जे तुम्ही देणार हे बोलला होता त्याबद्दल तुम्ही निर्णय घ्या, त्याबद्दलची तुम्ही अधिसूचना जारी करा जेणेकरून महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत पुढील जमा होणारे हप्ते हे 2,100 रुपयाप्रमाणे जमा झाले पाहिजेत। आता याबद्दल देखील तुम्ही पाहिलं की राज्याचा जो अर्थसंकल्प असतं, जे बजेट असते एका वर्षात, ते मार्च महिन्यामध्ये मांडलं जातं। या बजेटमध्ये देखील आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या 2,100 रुपयाबद्दल निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे। आणि असे झाल्यास अनेक महिला आता योजनेचा लाभ चांगल्या पद्धतीने घेऊ शकणार आहेत। कारण 2,100 रुपये महिन्याला म्हणजेच की सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी हा एक अत्यंत चांगला आधार असणार आहे। यामध्ये आता अन्नपूर्णा योजनेबद्दल देखील, जी की अन्नपूर्णा योजना ज्या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर वर्षाला लाडक्या बहिणींना 3 मोफत दिले जाणार होते, त्या योजनेबद्दल देखील लवकरात लवकर राज्य सरकारच्या वतीने निर्णय घेण्यात यावा आणि महिलांच्या बँक खात्यावर सबसिडी देखील जमा व्हावी असे देखील महिला आवाहन करत आहेत। याबद्दल इलेक्शनच्या आधीच एक शासन निर्णय जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये महिलांनी आता जरी त्यांचे जे बँकचे किंवा त्यांचे जे कनेक्शन आहे, गॅस कनेक्शन आहे, ते ट्रान्सफर करून महिलेच्या नावावर घेतल्यास महिलांना गॅस सिलेंडर वर्षाला 3 मोफत दिले जाणार होते। तर हे मोफत दिले जाणार म्हणजे ही प्रोसेस कशी होती की यामध्ये तुम्ही तुमचे वर्षाला गॅस सिलेंडर घेतल्यानंतर तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे हे तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे जमा केले जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते। आता हे पैसे काही महिलांच्या बँक खात्यावर त्या दरम्यान जमा देखील झाले, परंतु सरसकट अजून महिलांना गॅसचे म्हणजेच की अन्नपूर्णा गॅस योजनेअंतर्गत पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे या योजनेकडे देखील राज्य सरकारने लक्ष द्यावे असे देखील महिला याबद्दल विचारत आहेत। त्यामुळेच याबद्दलची पुढची अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर पाहायला मिळते। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।